नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. साधारणतः 40 वर्षापूर्वी आपल्या देशात एक अशी दुर्घटना घडली होती, ज्यामुळे फक्त भारतच नाही तर संपूर्ण जग हादरून गेलं होतं. ती घटना म्हणजे भोपाळची गॅस दुर्घटना. आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही दुर्घटना घडण्यामागील कारणे, ही दुर्घटना कशी घडली आणि या दुर्घटनेचे परिणाम याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने 2019 साली एक अहवाल प्रकाशित केला होता. त्यामध्ये भोपाळमधील विषारी वायूच्या गळतीची दुर्घटना ही 20व्या शतकातील संपूर्ण जगातील एक सर्वात मोठी औद्योगिक दुर्घटना असल्याचे म्हणले आहे. या दुर्घटनेत एकूण 15,000 लोकांचा मृत्यू झाला होता. त्या दुर्घटनेच्या स्मृती आज केवळ आठवल्या तरीही मनाचा थरकाप उडतो. भोपाळमधील विषारी वायूच्या गळतीच्या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या 3,787 असल्याची नोंद शासन दरबारी आहे. परंतु प्रत्यक्षात कितीतरी पट अधिक निरपराध लोक मृत्युमुखी पडल्याचा अंदाज वर्तवला जातो. ही संख्या 15,000पेक्षा जास्त असावी असा अंदाज संयुक्त राष्ट्रांनी सादर केलेल्या अहवालातही नोंदवण्यात आला आहे. कारण भोपाळ वायुगळतीची घटना घडली तेव्हा जागीच मृत्युमुखी पडलेले 3,000हून अधिक लोक होते. त्यानंतर उपचारादरम्यान तसेच त्यानंतरच्या काही दिवसांत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या सुमारे 16,000च्या वर असावी असा एक अंदाज आहे. या दुर्घटनेचे दीर्घकालीन परिणाम तर आणखी भयावह स्वरूपाचे होते. या दुर्घटनेने सुमारे 5.5 लाख लोक बाधित झालेले होते. वायुगळतीचा दुष्परिणाम म्हणून 4,000 लोकांना कायमस्वरूपी अपंगत्व आले, तर 38,000हून अधिक लोकांना काही ना काही स्वरूपाचे गंभीर व्यंग्य निर्माण झाले. यावरून या एका दुर्घटनेची व्यापकता किती मोठी होती हे लक्षात येऊ शकेल. त्यामुळेच इतक्या वर्षानंतरही त्या घटनेचे स्मरण जरी झाले तरी अस्वस्थता दाटून येते. युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड ही कीटकनाशके बनवणारी एक अमेरिकी कंपनी भोपाळमध्ये 1969 पासून कार्यरत होती. भारतासारख्या विकसनशील देशात या कंपनीने जाणीवपूर्वक प्रकल्प सुरू केला होता. या कंपनीमध्ये मिथाइल आयसोसायनेट आणि इतर काही द्रव्यांपासून सेविन नावाचे एक कीटकनाशक तयार केले जायचे. मिथाइल आयसोसायनेट वायू रूपात आले तर किती घातक ठरू शकते याची या प्रकल्पात सहभागी सर्वांनाच पुरेशी कल्पना होती. त्यामुळे जमिनीखालच्या थंड टाक्यांमध्ये हा विषारी वायू साठवला जात असे. सर्वतोपरी आवश्यक खबरदारी आपण घेतली आहे अशी कंपनीच्या लोकांची धारणा होती. मात्र अनावश्यक बेफिकिरी आणि निष्काळजीपणा किती महागात पडू शकतो हे त्यांच्या नंतर ध्यानात आले. दुर्घटना घडण्याच्या आदल्या रात्री पाण्याच्या टाक्यांच्या सफाईच्या वेळेचा निष्काळजीपणा भोवला आणि द्रवरूपात वायू साठवला जात होता त्या ठिकाणी पाणी शिरले. त्यातून विषारी वायू तयार होऊन अत्यंत धोकादायक आणि जीवघेण्या अशा वायुगळतीला सुरुवात झाली. 2 डिसेंबर 1984ची ती मध्यरात्र सगळे शहर गाढ झोपेत असताना त्यांच्यासाठी काळ रात्र बनली. कंपनीतील वायू भरलेल्या E610 क्रमांकाच्या टाकीतून गळती सुरू झाली. मिथाइल आयसोसायनेट हा अत्यंत प्राणघातक असा विषारी वायू या टाकीतून बाहेर पडू लागला. या टाकीमध्ये 42 टन इतका वायू द्रवरूपात साठवलेला होता. यांपैकी 30 टन विषारी वायू हवेत मिसळला. प्राणघातक असा मिथाइल आयसोसायनेट आणि तयार झालेले इतर वायू यांचा हवेत एक ढगच तयार झाला. हा वायू थंड असल्याने तो हवेच्या खालच्या पातळीवरून वाहू लागला. या विषारी वायूच्या ढगामध्ये फॉस्जेन, हायड्रोजन सायनाइड, कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोजन क्लोराईड, नायट्रोजन ऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड असे विषारी व घातक वायू मिसळले होते. दुर्दैव असे की या विषारी वायूंनी भरलेला ढग भोपाळच्या दिशेने वाहू लागला. कसला तरी वायू हवेत पसरल्याची बातमी मध्यरात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास भोपाळमध्ये पसरली आणि लोक भीतीने सैरावैरा पळू लागले. रात्रीची गस्त घालणाऱ्या पोलिसांनी ही माहिती तत्परतेने वरिष्ठांना कळवली. कार्बाइड कंपनीतून वायुगळती होत असल्याची बातमी वाऱ्यासारखी वेगाने पसरली. पोलिसांनी तातडीने कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र दुर्दैवाने एकाही अधिकाऱ्याने प्रतिसाद दिला नाही. सावधगिरीचा उपाय म्हणून जास्तीत जास्त पाणी प्या म्हणजे वायूचा काही त्रास होणार नाही असे संदेश पोलिसांनी लोकांपर्यंत पोहोचवले. परंतु वायुगळतीच्या भीषण परिणामांची कल्पना त्यांनाही नसावी. उजाडल्यानंतर वास्तव समोर आले, कारण सगळीकडे या विषारी वायूने अक्षरशः हाहाकार माजवला होता. ती रात्र काळाचा गाला घालणारी ठरेल असे तेव्हा कुणाच्याही स्वप्नात आले नसेल. विषारी वायूच्या तांडवाच्या भीषण परिणामांची कल्पना कुणालाही नव्हती. सकाळ झाली तसतसे मृत्यूचे तांडव लक्षात येत गेले. हा विषारी वायू प्राणघातक जड असल्याने तो हवेमध्ये काहीसा खालच्या पातळीवर स्थिरावत होता. जो श्वास घेऊन माणूस जिवंत राहतो तो श्वासच मृत्यूचे कारण बनू लागला. विषारी वायू फुफ्फुसामध्ये गेला की अल्पावधीत लोकांच्या जीवावर बेतायचे.
अक्षरशः डोळ्यांदेखत माणसे तडफडून मरताना दिसत होती. वैद्यकीय यंत्रणा हतबल झाल्या होत्या. सकाळी रुग्णालयांसमोर मृतदेहांचा खच पडला होता. आदल्या रात्री मृत्यूचे कसे थैमान होते हे तेव्हा लक्षात येऊ लागले. रुग्ण ठेवायला देखील रुग्णालयात जागा उरलेली नव्हती. उपचारांना प्रतिसाद देण्यापूर्वीच माणसे तडफडून जीव सोडत होती. पुढील काही दिवस भोपाळमध्ये केवळ मृत्यूचे साम्राज्य होते. कितीतरी दिवस मृत्यूचा हा खेळ सुरू होता. या दुर्घटनेनंतर केंद्र शासनाने हा औद्योगिक प्रकल्प तातडीने बंद केला आणि दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु फारसे काही हाती लागले नाही. विषारी वायुगळतीचा सामना करू शकेल अशी सुसज्ज यंत्रणा आपल्याकडे नव्हती ही वस्तुस्थिती मात्र या घटनेनंतर अधोरेखित झाली. लोकांच्या मनात मात्र भीती भरून राहिली होती. हवा, पाणी, अन्न या तिन्हीतून विषबाधा तर होणार नाही ना याची धास्ती लोकांच्या मनात होती. या काळात तब्बल 70,000हून अधिक लोकांवर उपचार करण्यात आले. या विषारी वायूने कितीतरी झाडे मृत पावली याची तर गणतीच नाही. पाणी हाच एक प्रभावी उपाय असल्याने हेलिकॉप्टरमधूनही भोपाळवर सातत्याने पाण्याचा शिडकावा करण्यात येत होता. लोकांचे जीवनमान पूर्वपदावर आणण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने ऑपरेशन फेथ या नावाने एक मोहीम हाती घेण्यात आली. युनियन कार्बाइड या अमेरिकी कंपनीचा तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी वॉरन अँडरसन याच्यावर या दुर्घटनेचा ठपका ठेवून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु या खटल्याचे पुढे काहीही होऊ शकले नाही व लोकांच्या मनामध्ये या घटनेविषयीचा राग अजूनही तसाच आहे.